नमस्कार. आपण नववीच्या सायन्समध्ये एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टीम हा पाठ पाहतोय आणि त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत पहिल्या व्हिडिओमध्ये फूड वेब फूड चेन पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एनर्जी फ्लो पाहिलेला आहे आणि काल आपण बायोजिओ केमिकल सायकल्स पाहिलेले आहे. ओके, आज आपण याच्यातली पहिली केमिकल सायकल पाहणार आहे, ते म्हणजे कार्बन सायकल. आता कार्बन सायकल म्हणजे कार्बन चक्र. याचे पहिल्यांदा डेफिनेशन काय, तर कार्बन सायकल मीन्स सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग. सर्क्युलेशन मीन्स अभिसरण, बरोबर आहे, अभिसरण. अँड रिसायकलिंग, रिसायकलिंग म्हणजे पुन्हा एकदा चक्र पूर्ण होणे. आता ते कुणामध्ये चक्र पूर्ण होतं? सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ अ कार्बन. कार्बनचं चक्रीकरण, पुनर्चक्रीकरण. फ्रॉम ऍटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. ओके, वातावरणाकडून लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांकडे. अँड आफ्टर डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बॅक टू ऍटमॉस्फिअर. म्हणजे इथं कसं घडत असतं? ऍटमॉस्फिअर याच्याकडून कुठं जातं? हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. यांच्याकडे हा काय होतो? कार्बन सर्क्युलेट होतो आणि रिसायकलिंग, बरोबर आहे, आफ्टर डेथ. असं हे रिसायकलिंग होत असतं. Atmosphere to living organism and after death of living organism it return back to the atmosphere. So the circulation and recycling of a carbon from circulation and recycling of a carbon from atmosphere to living organism and after death back to atmosphere is called carbon cycle. आता या कार्बन सायकल मध्ये नेमकं काय होतं? अबायोटिक कार्बन ऍटम्स आहेत, अजैविक कार्बनचे अणु, कार्बनचे अजैविक अणु आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इनटू बायोटिक फॉर्म. अजैविक स्वरूपातला कार्बन हा जैविक स्वरूपामध्ये सर्क्युलेट होतो, रिसायकल्ड होतो, मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. हे जे काही सर्क्युलेशन होतं म्हणजे अबायोटिक कार्बनचं बायोटिक फॉर्म मध्ये जे सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग होतं ते कुणाच्या मार्फत होतं? थ्रू फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण क्रियेच्या द्वारे होतं, अँड रेस्पिरेशन, या दोन क्रियेच्या मार्फत होत असतात. ओके, अबायोटिक कार्बन ऍटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इनटू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. अँड सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण या ठिकाणी अबायोटिक कार्बनचं बायोटिक फॉर्म मध्ये सर्क्युलेशन होत असतं किंवा जे रिसायकल्ड होत असतं ते फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशनच्या थ्रू होतं, म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. सो द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओ केमिकल सायकल. ओके, नेमके स्टेप्स घडत असताना काय प्रोसेस घडते, कोणत्या स्टेप्स आहेत कार्बन सायकलच्या? तर फर्स्ट ऑफ ऑल प्लांट्स कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड इनटू कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस या प्रोसेस मध्ये प्लांट्स कार्बन डायऑक्साइडचं कार्बोहायड्रेट मध्ये काय करतात? कन्व्हर्जन करतात. फर्स्ट स्टेप. आता हे कन्व्हर्जन होत असताना नीट लक्षात घ्या, फक्त कार्बोहायड्रेटच होत नाहीत तयार, तर त्याच्याबरोबर काही कार्बोहायड्रेट सारखेच आणखीन काही घटक तयार होतात, ते म्हणजे प्रोटीन अँड फॅट्स. ओके, सो इन फोटोसिंथेसिस प्लांट कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड इंटू कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट्स. लक्षात सगळ्यांच्या. तर म्हणजे हा कार्बन डायऑक्साइड आहे आणि प्लांट कडून तो तीन घटकांमध्ये मेनली कार्बोहायड्रेट
बरोबर आहे, कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर प्रोटीन्स आणि फॅट्स याच्यामध्ये हे कन्वर्ट केलं जातं. त्यानंतर आता हे स्टोअर कुठे आहे, प्लांट्स मध्ये आहे, त्याच्या शरीरात ते तयार झाले, कन्वर्ट झालेले आहे. बरोबर, कार्बन डायऑक्साईड कन्वर्टेड इनटू कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड प्रोटीन. आता हे जे फॅट्स, प्रोटीन, त्यानंतर कार्बोहायड्रेट विच इज स्टोर्ड इन द प्लांट, त्या प्लांट वरती हार्बिओरस फीड्स करतात. बरोबर आहे, शाकाहारी सजीव या वनस्पतींवर जगतात. वनस्पतींवर जगतात म्हणजेच त्यांना काय मिळत असतं वनस्पतीकडून, कार्बोहायड्रेट मिळतं, प्रोटीन मिळतं आणि फॅट मिळतं. ऑल दीज आर द कंटेनर्स which the living organism got from the plants. That is they got carbohydrate, protein, fats from the plants. म्हणजे हार्बिओरस प्लांटवर जगतात आणि त्या हार्बिओरस वरती कार्निओरस जगतात, मांसाहारी प्राणी जगतात. म्हणजे या शाकाहारी सजीवांवर हे मांसाहारी सजीव जगत असतात. आणि याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, म्हणजे प्लांटना काय केलंय, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्सच्या फॉर्म मध्ये कार्बन डायऑक्साईडला कन्वर्ट करून ठेवलेलं आहे. याच्यावरती हार्बिओरस जगतात. म्हणजेच त्या हार्बिओरसला प्लांट कडून काय मिळतंय, कार्बोहायड्रेट मिळते, प्रोटीन मिळते, फॅट मिळते आणि त्याच्यावरच कार्निओरस जगतायत. म्हणजे काय झालं बघा, तर हे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत हे सगळे, बरोबर आहे, हे जे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत हे प्लांट कडून हार्बिओरसला मिळतात, हार्बिओरस कडून कार्निओरसला मिळतात. निश्चितच या सगळ्या आता हे सगळे काय झाले, बायोटिक कार्बन झाले. कार्बन डायऑक्साईड इज अबायोटिक फॉर्म कार्बन. पण हे जे सगळे तयार झाले कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्स हे बायोटिक फॉर्म मधले कार्बन आहेत आणि ट्रान्सपोर्ट केले जातात फ्रॉम प्लांट टू हार्बिओरस, हार्बिओरस टू कार्निओरस आणि कार्निओरस टू अपेक्स कंज्युमर. म्हणजे वनस्पतींकडून शाकाहारी सजीवांकडे, शाकाहारी सजीवांकडून मांसाहारी सजीवांकडे आणि मांसाहारी सजीवांकडून उभयहारी सजीवांकडे हे काय केले जातात, ट्रान्सपोर्ट, संक्रमित केले जातात. इव्हेंच्युअली आफ्टर डेथ ऑफ ऑल टाइप्स ऑफ कंझ्युमर्स, हे सगळे कंझ्युमर आहेत, हे जे सगळे कंझ्युमर्स आहेत यांच्या मृत्यूनंतर नेमकं काय होतं, ऑल दीज कंझ्युमर्स, डेड कंझ्युमर्स आर डिकम्पोज्ड बाय decomposers like fungi and bacteria and carbon dioxide is released. जो कार्बन डायऑक्साईड इथे कार्बोहायड्रेट मध्ये, प्रोटीन मध्ये, फॅट्स मध्ये कन्वर्ट झालेला आहे, तो प्लांट कडून हार्बिओरस कडे येतोय, हार्बिओरस कडून कार्निओरस कडे येतोय, कार्निओरस कडून तो अपेक्स कंझ्युमर कडे जातोय. बरोबर आहे का नाही. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये हा जो कन्व्हर्टेड असलेला जो बायोटिक कार्बन आहे हा ट्रान्सपोर्ट होतोय फ्रॉम प्लांट टू हार्बिओरस, हार्बिओरस टू कार्निओरस, कार्निओरस टू अपेक्स कंझ्युमर. And after death of all these types of consumers, the dead bodies of these consumers are decomposed by decomposer like fungi and bacteria, and this biotic form of carbohydrate is converted into carbon dioxide. That is, carbon dioxide is released there in the nature, in atmosphere. आणि मग तो ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला की पुन्हा एकदा तो याच प्रोसेस मध्ये, याच सायकल मध्ये पुन्हा एकदा त्याचं काय होतं, रिसायकलिंग होत असतं. वन्स अगेन इट इज रिलीज इन द ऍटमॉस्फिअर. ओके, इट विल अगेन absorbed by the plant and plant converted that carbon dioxide into carbohydrate, protein and fats. Okay, these fats, carbohydrates and protein are stored in the plant on which herbivorous feeds. On that herbivorous, carnivorous feeds, and on that carnivorous, apex consumers are feed.
Okay, and in this process, biotic form of carbon, that is carbohydrate, protein and fats, are transported from plants to herbivores, herbivores to carnivores, carnivores to apex consumer. And after death of all these consumers, it is decomposed by decomposer, and that is fungi and bacteria, and carbon dioxide is released into atmosphere, and once again it used by the लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे सतत काय चाललेलं असतं, रिसायकलिंग चाललेलं असतं, सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग सतत चालू असतं. फ्रॉम atmosphere to living organism, that is biofactor, and once again after death of all this living organism, it released to the atmosphere. Carbon dioxide released in the atmosphere. A biotic form of carbon is a carbon dioxide, and biotic form of carbon is a carbohydrate, protein and fats. Okay, so carbon dioxide to biotic form carbon, and biotic form carbon to once again carbon dioxide. ही सायकलिंग सतत घडत असते, आणि या सायकलिंग मध्ये हे सगळे रूपांतरण आपण पाहिलेले आहे. याच्यामध्ये दोन मुख्य प्रक्रिया याच्यामध्ये सामावलेल्या असतात कार्बन सायकल मध्ये. सगळ्यात पहिली महत्वाची सायकल म्हणजे, या सायकल मधली पहिली प्रोसेस म्हणजे फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषणाची. या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये नेमकं काय होतं, व्हॉट इज हॅपनिंग इन फोटोसिंथेसिस प्रोसेस. तर हा जो अबायोटिक कार्बन आहे तो बायोटिक फॉर्म मध्ये जातो, बरोबर आहे. म्हणजे नेमकं काय होतं की सोलर एनर्जी स्टोर्ड होताना, प्लांट कडून सोलर एनर्जी स्टोर्ड होताना ही रिएक्शन घडत असते. म्हणजे क्लायमेट मधला कार्बन डायऑक्साईड हा पानांकडून शोषला जातो, ऍब्सॉर्ब केला जातो प्लांटच्या. लीव्स मधलं असलेलं पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांची सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये क्लोरोफिल, बरोबर नाही, क्लोरोफिल मध्ये इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट या दोघांच्या मध्ये रिएक्शन घडून येते, आणि या रिएक्शन मधनं हा कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन यांचं कंपाऊंड तयार, कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंड तयार, दॅट इज कॉल्ड द कार्बोहायड्रेट. आणि हे जे कार्बोहायड्रेट आहे दॅट इज द बायोटिक फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट. आता हा लिव्हिंग थिंग्स मध्ये ट्रान्सफर करता येऊ शकतो. हा कार्बन डायऑक्साईड डायरेक्ट ट्रान्सफर होऊ शकत नाही. मग अशा प्रकारचा कार्बोहायड्रेट तयार होत असताना या ठिकाणी ऑक्सिजन रिलीज झालेला आहे, ही फार महत्वाची बाब आहे. म्हणजे निसर्गामध्ये ऑक्सिजन मिळालाय, भरपूर मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन या वनस्पती तयार करतो, आणि मोठ्या प्रमाणात हा बायोटिक फॉर्म ऑफ कार्बन सुद्धा तयार करतात. आणि मग हा बायोटिक फॉर्म ऑफ कार्बन जो असतो, कार्बोहायड्रेट, दॅट इज द फूड, दॅट इज द एनर्जी स्टोरेज, इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट, कारण हे प्लांट मध्ये तयार होतं, ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट टू द हर्बिवोरस, हर्बिवोरस टू कार्निवोरस, कार्निवोरस टू एपेक्स, बरोबर आहे. आता याचा नंतरचा पुढचा भाग आपण पुढे बघू. पहिल्यांदा या ठिकाणी अबायोटिक कार्बनचं बायोटिक फॉर्म मध्ये कन्व्हर्जन झालंय. कुठे झालंय? फोटोसिंथेसिस. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज अबायोटिक कार्बन इज कन्वर्टेड इनटू बायोटिक फॉर्म कार्बन in the process of photosynthesis. And here one of the main thing, that is the Hill process, oxygen is released. ऑक्सिजन मुक्त होते इथे, की जो आपल्या सर्व सजीवांचा मोठा स्रोत, सर्वात महत्वाचा स्रोत, इथूनच आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो. आता या ठिकाणी मिळालेला ऑक्सिजन आहे किंवा कार्बोहायड्रेट आहे, हे सगळे ट्रान्सपोर्ट केले जातात पुढच्या स्टेजेस मध्ये, पुढच्या लेवल मध्ये. त्यानंतर मग ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जे रेस्पिरेशन घडत असतं. रेस्पिरेशन मीन्स व्हॉट? द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. इट इज सिम्पली, कारण ही प्रोसेस कुठे घडत असते? मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिकेमध्ये घडत असते. तंतुकणिकामध्ये ही प्रोसेस घडत असते रेस्पिरेशनची. काय होतं रेस्पिरेशन मध्ये?
इनहेलेशन मध्ये ऑक्सिजन घेतो आपण, बरोबर आहे. आणि न्यूट्रिशन म्हणून आपण काय घेतो, कार्बोहायड्रेट खातो, वनस्पतीजन्य पदार्थ खातो, किंवा याच्यातला एखादा कार्निवरस तोही खाल्ला जातो, मांस खाल्लं जातं. या सगळ्यातून आपल्याकडे कार्बोहायड्रेट पोचतात सगळ्या लिव्हिंग थिंग्सकडे. म्हणजे हार्बिवरस असतील तर त्यांच्याकडे कार्बोहायड्रेट कुठून पोचतं, प्लॅन्ट कडून पोचतं. कार्निवरस असतील तर हार्बिवरस कडून पोचतं. ॲपेक्स असतील त्यांनी सगळ्यांना मारून खाण्यात मिळतं. आणि आपल्याला वनस्पतीजन्य प्राणीजन्य पदार्थातून कार्बोहायड्रेट मिळतं. आणि O2 घेतल्यानंतर या रेस्पिरेशनची प्रोसेस सुरू होते. इन मायटोकॉन्ड्रिया एनर्जी फॉर्म होत असते. आणि एनर्जी फॉर्म होत असतानाच हा जो बायोटिक कार्बन फॉर्म आहे, तो बायोटिक कार्बन फॉर्म एनर्जी प्रोडक्शन मध्ये अबायोटिक फॉर्म मध्ये जातो, कन्वर्ट होतो. म्हणजे परत एकदा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, बरोबर आहे. आणि हा कार्बन डायऑक्साईड कुठे रिलीज होतो, रिलीज झाला की तो कुठे जाणार आहे, परत फोटोसिंथेसिसला वनस्पतीकडे शोषला जाणार, बरोबर. म्हणजे वनस्पतींच्याकडून कार्बन डायऑक्साईड वायू शोषला जातो फोटोसिंथेसिस मध्ये, आणि त्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो मोठ्या प्रमाणावर. त्याच वेळेला रेस्पिरेशन मध्ये बायोटिक कार्बन फॉर्मचं अबायोटिक कार्बन फॉर्म मध्ये पुन्हा कार्बन डायऑक्साईड मध्ये कन्व्हर्जन होतं, आणि तो कन्व्हर्ट झालेला हा परत वनस्पतीकडे सुटला जातो. सो दिस इज द इक्विलिब्रियम ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन, ऑलवेज मेंटेन इन द ऍटमॉस्फिअर. आणि मेन थिंग एनर्जी प्रोडक्शन यामध्ये घडत असतं. ही प्रोसेस सर्व सजीवांमध्ये घडते, इन प्लांट्स, इन एनिमल्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बट फोटोसिंथेसिस ही प्रोसेस ओनली फाउंड इन प्लांट्स, दॅट इज ऑटोट्रॉफ्स. आता या सगळ्या सजीवांमध्ये हे बायोटिक फॉर्म कार्बन हा काही सगळा अबायोटिक मध्ये कन्वर्ट होत नाही. त्याच्या शरीरामध्ये प्रोटीनच्या फॅटच्या स्वरूपामध्ये हा अबायोटिक कार्बन साठून राहिलं. बायोटिक कार्बन हा साठून राहिला, सगळाच काही अबायोटिक मध्ये कन्वर्ट होत नाही, काही बायोटिक फॉर्म मध्ये त्याच्या शरीरात साठला जातो, साठवावंच लागतो. मग हार्बिवरस असतील, कार्निवरस असतील, ॲपेक्स असतील, त्यानंतर प्रोड्युसर्स प्लांट्स असतील, यांच्या शरीरामध्ये साठलेला जो बायोटिक फॉर्म कार्बन आहे, हा सगळा बायोटिक फॉर्म कार्बन ज्यावेळेला ते सगळे मरतात आफ्टर डेथ ऑफ ऑल टाइप्स ऑफ कंझ्युमर्स, these consumers are decomposed by decomposer like fungi and bacteria. ओके, तिथे कार्बन डायऑक्साईड रिलीज होता ऍटमॉस्फिअर मध्ये. आणि प्लांट मधला कार्बन डायऑक्साईड कसा रिलीज होतो? बाय बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल, फूड, फॉरेस्ट फायर, व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे कंझ्युमर मधला पण कार्बन डायऑक्साईड, प्लांट्स मधला पण कार्बन डायऑक्साईड, अशा वेगवेगळ्या स्टेजेस मुळे इथे पण अगदी शेवटच्या टप्प्यात तिथेही मोकळा होतो, रिलीज होतो. आणि तो रिलीज झालेला कार्बन डायऑक्साईड देखील फोटोसिंथेसिस मध्ये यूज होतो. अर्थात हा भाग थोडासा डेंजरस आहे, बरोबर, कारण हे पोल्युटंट आहे. बऱ्याच अंशी तिथे पोल्युटंट तयार होतं. याच्यामध्ये कमी पोल्युशन होतं, याच्यामध्ये थोडंफार, पण हे सगळे पोल्युटंट आहे. हे काय फोटोसिंथेसिस मध्ये फारसे वापरले जाणार नाही. याच्यातला जो काही प्युरिफाईड चांगला कार्बन डायऑक्साईड असेल तोच वापरला जाईल, जो युजेबल आहे. बट समहाव, नॉट टोटली बट समहाव. तर अशा पद्धतीने हे कार्बन सायकल चालू असते. आपण थोडं पुस्तकात पाहूया. पुस्तकामध्ये या आकृतीमध्ये आपल्याला कार्बन फॉर्म दाखवलेला आहे. हे पहा, इथे आपल्याला पाहायला मिळतं जीवाश्म इंधनातला कार्बन आहे, सेंद्रिय अपघटन आहे, सेंद्रिय कार्बन आहे, बरं आहे का नाही, म्हणजे झाडांमधला कार्बन आहे.
प्राण्यांच्या श्वसनातून बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साईड आहे किंवा वनस्पतीच्या श्वसनातून बाहेर पडलेला ऑक्सिजन आहे, हे सगळं इक्विलिब्रियम या ठिकाणी साधलं जातं. नीट लक्षात घ्या. आणि या सगळ्यांचा सोर्स काय आहे? एनर्जीचा सोर्स हा सन आहे. कारखान्यातलाही कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडताना दाखवलाय आणि जीवाश्म इंधनातलं हे सगळं काय आहे? कार्बन चक्र आहे. ओके. एक महत्वाचा मुद्दा आहे की कार्बनचं प्रमाण हे वातावरणातलं फिक्स आहे, पण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे आणि ज्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत आहे. म्हणजे जे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे त्याच्यावर याचा परिणाम होत आहे. बरोबर आहे. याच्यावर थोडासा विचार करायचा. मुलांनो, हा व्हिडिओ व्यवस्थित एक दोन वेळा ऐका, समजून घ्या. काय अडचण आली तर निश्चितपणे पुस्तकातही त्याचा कन्वर्ट बघा, पुस्तकातही पहा. ओके. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीनच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.